आज आपण मऊसूद 3 प्रकारची इडली बनवलेली आहे। मऊसूद इडली बनवण्याकरता इडली बॅटर कसं तयार करायचं, ह्या 3 प्रकारच्या इडली आपण भाजी वापरून केलेली आहे। 2 प्रकारची इडली आपण भाजी वापरून केलेली आहे, त्यामुळे इडली अधिक पौष्टिक झालेली आहे। तर अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण इडली बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण इडलीचं बॅटर तयार करून घेऊ। उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घालूया। उडीद डाळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पर्यंत पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत आपण उडीद डाळ अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळीमध्ये 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। डाळ 6 ते 7 तासाकरता भिजत ठेवूयात आणि जितकी डाळ घेतलेली आहे त्याच्या तिप्पट तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल। साधारण 6 ग्लास पाणी घालूया। तांदूळही आपण 5 ते 6 तासाकरता भिजत ठेवूयात। या ठिकाणी 6 तास झालेले आहेत। डाळ आणि तांदूळ अगदी छान भिजले गेलेले आहेत की आपण उडीद डाळ घेतलेली आहे तितकेच पोहे घेतलेले आहे। पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे झाकून ठेवूयात, तोपर्यंत डाळ तांदूळ वाटून घेऊयात। तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत। गरज असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घालून तांदूळ अगदी छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तांदूळ वाटून तयार आहे। पातेल्यामध्ये वाटलेले तांदूळ काढूयात आणि ह्याच प्रमाणे उडीद डाळ ही बारीक वाटून घ्यायची आहे। डाळ ही बारीक वाटून झालेली आहे। सेम पातेल्यामध्ये आपण वाटलेली डाळ काढणार आहोत। पोहे पण आपण अगदी बारीक वाटून घेऊयात। इडली अगदी मऊ लुसलुशीत होणार आहे, ते म्हणजे ह्या पोह्यांमुळे। इडली बॅटर मध्ये पोहे वाटून घातले तर इडली अगदी छान आणि मऊसूद होते। पोह्यांऐवजी भाताचाही वापर ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता। भेळी करता आपण जे मुरमुरे वापरतो तर त्या मुरमुऱ्यांचा वापरही पोह्यांऐवजी तुम्ही करू शकता। पीठ एकत्र करून घ्यायचे आहे आणि 10 ते 12 तासाकरता असं झाकून ठेवूयात। पीठ अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी रात्रभर पीठ झाकून ठेवलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान फुललेलं आहे। पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। इडलीसाठी लागणारं पीठ हे तयार आहे। इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे आणि पहिली आपण साधी इडली बनवून घेणार आहोत। पीठ घालूयात। एअर बबल्स राहायला नको, त्यामुळे टॅप करायचं आहे। सर्व पात्रांमध्ये पीठ भरलेलं आहे। एका साईडला पाणीही गरम झालेलं आहे आणि इडली स्टँड ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच इडलीचं स्टँड ठेवायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनिटाकरता इडली झाकून ठेवूयात। तर ह्या ठिकाणी 12 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता इडली अगदी छान आणि टम्म फुललेली आहे। इडली स्टँड काढून घेऊयात आणि इडल्या थंड झाल्यानंतर काढायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता इडली किती छान आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे। तर या ठिकाणी तर सर्व इडल्या आपण काढून घ्यायच्या आहेत। इडली पात्रांना इडली कुठेही चिकटलेली नाहीये। तर अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत पहिल्या प्रकारची इडली ही तयार आहे। चला मग तर आपण दुसऱ्या प्रकारची इडली तयार करायला घेऊ। इडलीचं पीठ एका छोट्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मिक्सर मध्ये पालक घालूयात। हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। लसणाच्या 2-3 पाकळ्या घालूयात। 1-2 चमचे पाणी घालूयात आणि मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेऊ। पालक अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे। इडली बॅटर मध्ये आपण पालक घालूयात। मिक्स करून घ्यायचा आहे। हिरवा फूड कलर वापरलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। मिक्स करून घेऊ। लहान मुलं पालक खायला नको म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही पालक पासून इडली बनवू शकता, म्हणजे ही इडली हेल्दीही होते आणि मुलं आवडीनेही खातात। इडली पात्रांमध्ये आपण सर्व बॅटर हे भरलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। स्टँड ठेवायचा आहे आणि 12 मिनिटाकरता झाकून ठेवूयात।
तर ह्या ठिकाणी 12 मिनिट झालेले आहेत. अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत पालकची इडली ही तयार आहे. आता तिसऱ्या प्रकारची इडली बनवायला घेऊ. तर गाजर कापून घेतलेला आहे. मिक्सी जार मध्ये कापलेलं गाजर घालायचं आहे. हिरवी मिरची घालूयात. हवे असेल तर लसणाच्या पाकळ्याही घालू शकता किंवा अद्रकचे तुकडेही घालू शकता. ते 3 चमचे पाणी घालूयात आणि गाजर अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. इडली पिठामध्ये वाटलेलं गाजर घालायचं आहे. फूड कलर घालूयात. इडली पात्रांना तेल लावून घेतलेलं आहे आणि गाजरचं बॅटर घालूयात. इडली बॅटर सर्व पात्रांमध्ये भरलेली आहे. एका साईडला पाणीही गरम झालेलं आहे. स्टँड ठेवायचं आहे आणि 12 मिनिटाकरता वाफ काढूयात. 12 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि इडली किती छान आणि टम्म फुगलेली आहे. इडल्यांना कलरही किती सुंदर आलेला आहे आणि त्याचबरोबर त्या हेल्दीही आहेत. तर मऊसूद पौष्टिक 3 प्रकारच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही इडल्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.